नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने जबरदस्त अशी खेळी केलेली आहे आणि कला सोबत काम करता यावं. कला घरी यायला तयार नाही, ऑफिसला तयार नाही यायला, तर त्याच्यावर एक जबरदस्त अशी गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे अद्वैत हा स्वतः आता खऱ्यांच्या घरी राहायला आलेला आहे आणि अद्वैतनं हे जे काय केलेलं आहे त्यामुळं खूपच जबरदस्त अशी गोष्ट घडणार आहे. परंतु इकडे चांदेकरांच्या घरी राहुलने अद्वैतचा लॅपटॉप चोरलेला आहे आणि तो लॅपटॉप त्याने हॅकही केलेला आहे. अद्वैतच्या लॅपटॉप मधून त्याला आता त्याचे डिझाईन्स त्याचबरोबर त्याचे असलेले डील हे सगळं हवं आहे आणि त्यामध्ये गोंधळ करायचं त्याने ठरवलेलं आहे. त्याने किती काहीही गोंधळ घातला तरीही अद्वैतला त्या गोष्टी नक्कीच कळणार आहेत, कारण अद्वैत हा शार्प आहे. त्याचं नक्कीच त्याने अलार्म सेट केलेलं असणार आहे. त्याच्या लॅपटॉप मध्ये काही चेंजेस झाले तर हे त्याच्या नक्कीच लक्षात येतील. हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. परंतु नैना जी आहे ती नैना म्हणत आहे की नक्की कला कशी तयार झालेली आहे अद्वैतला डिझाईन देण्यासाठी. या गोष्टीसाठी नैना आता विचार करत आहे आणि त्याचवेळी यांचं सगळ्यांचं जे बोलणं चाललेलं असतं त्यावरती नैना इकडे रोहिणीला म्हणते की मी आहे ना घरी जाऊन येते, नक्की कला कशी तयार झालेली आहे या सगळ्यासाठी हे मी घरी जाऊन पाहते, असं म्हणत ती घरी आलेली आहे. आणि जेव्हा ती घरी आलेली असते तेव्हा घरातील एकही व्यक्ती नैनाशी बोलत नाही. सगळेजण तिथून निघून जातात, तिला इग्नोर करतात आणि नेमका अद्वैत जो आहे तो तिच्या समोर येतो आणि नैनाला धक्का बसतो. म्हणजे हा अद्वैत इथे काय करतोय हा प्रश्न नैनाला पडलेला असतो आणि त्याचबरोबर नैना ही अद्वैतकडे पाहतच असते. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, नक्की अचानक हे काय झालंय आणि ही नैना इथे का आलेली आहे. यामुळे अद्वैत ही तिच्याकडे पाहायला लागलेला आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र अद्वैत ला धक्का बसलेला आहे की आता नैना घरी जाऊन सांगणार तर नाहीये ना, नक्की काय होणार आहे हे सगळं चालू आहे. तर त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ पहा, कारण संगीता, दिनकर, काजल हे सगळेजण अद्वैतला कशा पद्धतीने मदत करत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कलाचे बाबा जे आहेत ते किचन मध्ये भाजी चिरत असतात आणि ते म्हणत असतात की मला ना काही कळतच नाहीये या पोरीचं, हिने नाव नोंदवलेलं आहे पण हे असं का केलेलं आहे, तिने कला खरे म्हणून का नाव नोंदवलेलं आहे, चांदेकरांची ती सून आहे ना, उगीच लोकांना चर्चेला उदाहरण का द्यायचं, असं बाबांचं म्हणणं असतं. आणि ते बोलत असतात, ते म्हणत असतात की कलीचं मला काही कळना गेले, मला ना नक्की सुचत नाहीये की या कलीचं करायचं काय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. काजल म्हणत असते की बाबा मला काय म्हणायचंय, ते दोघं समोरासमोर आले की फक्त वाद 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 एवढंच घडत असतं. त्यांच्या दोघांमध्ये प्रत्येक वेळेस भांडणं होत असतात, डुशुम 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 असं करत काजल बाबांना दाखवत असते, बाबांना म्हणत असते की बाबा मला कळतच नाहीये की या दोघांचं करायचं काय, कारण या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करत आहोत त्याही पेक्षा आपले बाकीचे प्रयत्न जे आहेत ते फेल ठरत आहेत. हे सगळं काजलचं बोलणं चाललेलं असतं. काजल हे बोलत असते तेव्हा मात्र बाबांनाही इथं कळत नाहीये की नक्की काय करायचं आहे. काजल हे बोलत आहे आणि नेमकी त्याच वेळेस कला तिथं आलेली आहे. तर कला म्हणत असते काय झालं ग काजू, असं कला काजलला विचारत असते. तेव्हा काजल म्हणत असते आपण कोल्हापुरातली माणसं ना ग, वादाला प्रतिवाद करणारी माणसं, हे मी बाबांना सांगत होते. कोल्हापुरात कसं आहे माहितीये का, नुसतं डुशुम 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 चालू असतं, असं काजल बाबांना सांगत असते. हे ती कलाला बोलत होते. कला म्हणत असते हो बरोबर आहे पण काजू मला काय हे पटत नाही. त्यानंतर ती म्हणत असते बाबा तुम्ही का हे काम करत बसलेला आहात, द्या इकडे मी ती भाजी चिरते. तेव्हा काजल म्हणते अगं कलाताई मी आहे ना इथे, हे सगळं करायची काही गरज नाहीये, मी करेल ते भाजीचं काम, नको तू विचार करू. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की खरंच काजू तू करशील. तेव्हा काजू म्हणते की हो मी करेन, काहीच प्रॉब्लेम नाही, असं काजल सांगत आहे. तेव्हा मात्र काजल म्हणते की मी आहे ना, मी करते ते बाबांना मदत, काहीच अडचण नाहीये, असं काजलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच कला जी आहे ती म्हणते की चालेल मग मी ना माझं डिझायनिंगचं काम जे आहे ते करण्यासाठी मी जाते आणि मग मी आहे आतमध्ये. तेव्हा सगळेजण तिथं आहेत, सगळेजण बोलत आहेत, कला मात्र तिच्याच विचारत असते. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं काय झाले पण. तेव्हा कला म्हणत असते की नाही बाबा कसं माहितीये का, मी या डिझाईनचं घेतलेलं आहे पण मला थोडंसं टेन्शनही आलेलं आहे. काजल म्हणत असते मी आहे इथे, तू काळजी करू नको, तू कर तुझं काम आणि तुला काही लागलं ना तर मला सांग, मी येईल तुझ्या मदतीला, असं काजलने सांगितलेलं असतं. इकडे अद्वैत जो आहे तो विचार करत असतो. इकडे कलाचे बाबा म्हणत असतात की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, मला जावई बापूंना कळवलं पाहिजे की या कलेनं काय गोंधळ घातलेला आहे.
आहे ते, असं म्हणत अद्वैतला ते फोन करायचे ठरवतात. मग दिनकरराव बाहेर येतात आणि इकडे अद्वैतला कॉल करू लागतात. ते अद्वैतला सांगू लागतात की अद्वैतराव, मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि हे सगळं जे काही आहे ना त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय झालंय नक्की, बोला ना खरे. तेव्हा कलाचे बाबा सांगू लागतात की मला ना एक सांगायचं आहे, कलेनं नाव नोंदवलेलं आहे पण एक गोंधळ झालेला आहे. तेव्हा बाबांना असं ऐकल्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा बाबा सांगू लागतात की अहो, कलेनं नाव तर नोंदवलेलं आहे पण गोंधळ असा झालाय की कलेनं तिथं नाव नोंदवताना तिने कला खरे असं नाव नोंदवलेलं आहे. मला सांगा आता ही गोष्ट ही खरी आहे का, पटतंय का सांगा बरं. कारण काही झालं तरीही ती जी आहे ती चांदेकरांची सून आहे आणि चांदेकरांची सून या नात्याने तिने नाव नोंदवायला हवं होतं, पण तिने तसं नाही केलेलं. कारण बघा ना, मीडियाला उगाच तिथं शंकेला वाद मिळणार आहे, उगाच चर्चेला इथं आपण खोलीत हातात देणार आहोत, ही गोष्ट काही मला पटत नाही. त्यामुळं मला असं वाटत आहे की तिने असं करायला नको होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काळजी करू नका, मी पाहतो काय करायचं आहे ते, असं ठरलेलं असतं. आणि अद्वैत जो आहे तो आता बोलणार असतो. अद्वैत आता आयोजकांच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिथं जाऊन म्हणतो की मला, तेव्हा ते लगेचच त्याचं स्वागत करतात, त्याच्याशी बोलू लागतात आणि त्यासोबतच तेव्हा ते म्हणत असतात की अहो अद्वैत साहेब, तुम्ही इथे कुठे, काय झालं नक्की, असं अद्वैतला विचारू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही तसं नाहीये, मला तुमच्याशी बोलायचं होतं, मला एक विचारायचं होतं की कला खरे हे एंट्री तुमच्याकडे झालेली आहे ना. तेव्हा अद्वैतला ते म्हणत असतात की हो, कला खरे यांची एंट्री झालेली आहे माझ्याकडे. हे ऐकल्यानंतर मात्र आता अद्वैतलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की मला एक तुम्हाला सुचवायचं आहे की कला खरे ही जी एंट्री झालेली आहे ते नाव चेंज करून कला अद्वैत चांदेकर असं टाका. तेव्हा ते म्हणत असतात, अहो पण नक्की प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं काय घडतंय ते, त्यामुळं तुम्ही नाव तसं टाका. हे अद्वैतने सांगितलेलं असतं आणि आबांना कसं वाटेल, कारण एकाच घरातलं नाव आहे ते चांदेकर ग्रुपमध्येच असलं पाहिजे, कारण चांदेकरांच्या ऑफिसमधून तर एंट्री झालेली होती. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र ते म्हणू लागतात की हो चालेल, पण आबासाहेबांना हे नक्की असं वाटेल म्हणूनच आम्ही करत आहोत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता त्यांचा फोन आला तर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात. तेव्हा ते सांगत असतात की अद्वैत चांदेकर इथं आले होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळं करायला. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही, माझं नाव नका सांगू, आबासाहेबांना काय वाटेल किंवा आबासाहेबांनी सांगितलंय असं हे सगळं बोला. आता अद्वैतला ते म्हणतात की चालेल मॅडम, रुसलेलं आहे, तुम्ही त्यांचा रुसवा काढा, मी त्यांचं नाव हे करतो आणि ते मॅनेज करून घेतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैतने आता तिथे एंट्री करायला सांगितलेली आहे, नाव चेंज करायला सांगितलेलं आहे. आयोजकांनी आता कलाला कॉल केलेला असतो आणि कलाला ते म्हणत असतात की तुमचं नाव आहे ते मी चेंज केलेलं आहे आणि ते नाव जे आहे ते अशा पद्धतीने लावण्यात आलेलं आहे, कला अद्वैत चांदेकर, आणि तुम्हाला चांदेकर ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. तेव्हा कला म्हणत असते, पण असं का केलेलं आहे तुम्ही. तेव्हा ते सांगत आहेत की आबासाहेबांचा आम्हाला फोन आलेला होता आणि आबासाहेबांनी हे सगळं करायला लावलेलं आहे. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र आबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे असं सांगून इकडून कला मात्र हॅलो 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 म्हणत असते आणि त्यांनी मात्र तिकडे कॉल कट केलेला असतो, कारण त्यांना जास्त काही बोलता येत नसतं आणि पटकन हे सगळं संपवायचं असतं, म्हणूनच त्यांनी शांतपणे ही गोष्ट हँडल केलेली असते. इकडे अद्वैतने कलाला कॉल केलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की मला आयोजकांचा कॉल आलेला, तुला आलेला होता का आयोजकांचा कॉल, त्यांनी तुला काय सांगितलेलं आहे का. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचंय काय. तेव्हा कला सांगते की मला आयोजकांचा कॉल आलेला होता आणि त्यांनी माझं नाव बदललेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो हो, मीही तेच सांगत आहे ना, त्यांचा मला फोन आलेला होता आणि त्यांनी नाव बदललेलं आहे, म्हणून तर मला तुला फोन करायला लागलेला आहे. कारण काय झालंय माहितीये का तुला, हे जे सगळं काय आहे ना ते आता त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. हे बोलणं चालू झालेलं असतं. इकडे अद्वैत हा कलाशी बोलत असतो, कलाला म्हणत असतो, कलाला सांगत असतो की मला ना कळत नाहीये की नक्की काय आहे, मला असं वाटतंय की आता दोघांनी एकत्र काम करायचं आहे तर तुला इकडे यावं लागेल, तू ये, आपण एकत्र डिझायनिंगचं काम करूया किंवा ऑफिसमध्ये ये. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मी कुठेही येणार नाहीये, कारण तू हे सगळं केलेलं आहे असं मला शंका आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो मी हे सगळं करायची काय गरज आहे, आबांनी हे केलेलं आहे, मलाही आयोजकांचा फोन आलेला होता म्हणून मला त्यांच्याकडनं कळलेलं आहे आणि आपण दोघांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं
आहे. अद्वैतला आता प्रत्येक वेळेस वारंवार वाटत आहे की कला ही सोबत असली पाहिजे, कला ही सोबत असली पाहिजे, आणि म्हणून अद्वैत कलाच्या मागे लागलेला आहे. पण अद्वैतने विचारच नव्हता केला. जेव्हा आपण कलाचा अपमान करत होतो तेव्हा त्याच्या डोक्यात नाही आलं की आबांना काय वाटेल, कलाला प्रत्येक वेळेस डिओस, त्याचबरोबर ती कॅपेबिलिटी चेक करायची, हे सगळं जे काही चाललेलं होतं तेव्हा त्याने विचार नाही केला की कलाला काय वाटणार आहे, कलाला वाईट वाटणार आहे, या कोणत्याच गोष्टी तेव्हा मात्र त्याच्या लक्षात आलेल्या नसतात. आणि आता त्याला वाटत आहे की कलासाठी हे सगळं मला करायला पाहिजे. हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा कला इथं आलेली असते आणि मग तेव्हा कला चिडचिड करत असते. कलाची चिडचिड चालू झालेली असते आणि मग कलाची जेव्हा चिडचिड चाललेली असते तेव्हा मात्र बाबा तिथे आलेले असतात आणि बाबा म्हणत असतात, काय झालं कले? तेव्हा कला म्हणत असते की मी माझं नाव मिसेस खरे, माझं नाव कला खरे म्हणून केलेलं होतं. यांना कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? यांनी का माझं नाव बदललेलं आहे? हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कलाची चिडचिड चाललेली असते. संगीता म्हणत असते, असू दे ना, त्यात काय एवढं, आता तू चांदेकरांची सून आहे आणि चांदेकरांच्या एवढ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी केलं असेल चेंज, आबांनी सांगितलं असेल, मग तू काय एवढं हे करत आहे? कारण हे सगळं दिनकर आणि संगीता या दोघांनाही माहिती असतं, कारण हा गोंधळ त्यांनी घातलेला असतो, त्यांनी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या असतात. तेव्हा संगीता म्हणत असते, मग तर बरंच झालं ना, उलट तू चांदेकरांबरोबर जावई बापांबरोबर एकत्र काम करणार आहेस, त्यांच्या सोबत असणार आहे, ही गोष्ट तर चांगलीच आहे. हे सगळं झालेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते, पण मला नाही करायचं त्या माणसाबरोबर काम, तो माणूस माझ्या सतत समोर येणार आहे आणि मला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. हे सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं. संगीता मात्र कलाला समजवत असते. कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. कलाचं म्हणणं असतं की नाही, मला हे पटलेलंच नाहीये, त्यांना जे काय करायचं आहे ना ते त्यांना करू दे, त्यांनी माझ्यासाठी हे सगळं करायची काही गरज नव्हती, मला त्यांच्यासोबत काम करायचं नाही. काजल म्हणत असते, असं काय बोलतेस, तू आणि राजींनी एकत्र काम केलं तर स्पर्धा जिंकणारच आहात ना. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. बाबाही तिला समजवत असतात, परंतु तरीही कलाला मात्र या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात आणि कला मात्र हट्टालाच पेटलेली असते. ती म्हणत असते की नाही, मी हे सगळं सहनच करणार नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कलाचा हट्ट हा एकच असतो की माझ्या बाबतीत असं का, म्हणजे मीच का असं करू, माझ्याशीच असं सगळं का होतंय, ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत दारात पोचलेला असतो. कला हातातली भांडी येतील ती फेकून देत असते आणि या सगळ्या भांड्यांचा राग ती सगळ्यांवरती काढत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत दारात आलेला असतो आणि तिने फेकलेला जो पेला आहे तो अद्वैतने कॅच केलेला असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे अद्वैत जो आहे तो अद्वैत हा आता खरेंच्या घरी राहायला आलेला असतो आणि अद्वैतने खरेंच्या घरी राहायला यायचं ठरवलेलं असतं, म्हणून तो आलेला आहे. तेव्हा मात्र संगीता, दिनकर या दोघांनाही भारी वाटत आहे, कारण अद्वैत हा राहायला आलेला आहे, ही गोष्ट त्यांनाही तेवढीच आवडलेली असते. आणि अद्वैतकडे पाहून ते म्हणत असतात की जावई बापू तुम्ही, आणि त्यांना दोघांनाही छान वाटत आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. अद्वैत दारात येत आहे तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर लांब हो, अजिबात आत यायचं नाहीस तू. कला हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय आहे हे. तेव्हा संगीता म्हणत असते, अगं कले थांब, जावई बापू आलेले आहेत, त्यांना येऊ दे. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. कला हट्टाला भेटलेली असते. कला म्हणत असते की नाही, त्याने आज घरात यायचंच नाही, असा कलाचा हट्ट असतो. आणि कला हे सगळं बोलत असते. तेव्हा दिनकर तिथं असतो, संगीत असते, सगळेजण समजवत असतात. आणि कला मात्र म्हणत असते, तुला राहायचं असेल ना तू बाहेर राहा. आणि कलाने अद्वैतच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो आणि त्याचबरोबर त्याला सांगितलेलं असतं की बाहेर जा, तू आत यायचंच नाही. आणि कला, संगीता सगळेजण तिथं आहेत. संगीता मात्र अद्वैतला हात जोडून त्याची माफी मागत आहे. परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत आहे त्याच्यामुळं इकडे संगीता त्याचबरोबर काजल यांनाही धक्का बसलेला आहे. कला अशी का वागते, ते एवढे घरी आलेले आहेत आणि त्यांच्याशी अशा पद्धतीनं वागणं, ही गोष्ट काही यांना पटत नसते. कारण अद्वैत हा काही झालं तरी त्यांचा जावई आहे. कलाने ते आता अद्वैतच्या तोंडावर हा दरवाजा बंद केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की हे सगळं जे काही आहे ते अशा पद्धतीनं घडलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घरी आल्यानंतर घडत असतं तेव्हा मात्र या गोष्टींमुळं इकडे अद्वैतला धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो, काय आहे हे सगळं. त्याला वाटत नव्हतं की खरे त्याच्याशी असं वागेल, पण आता खरे त्याच्याशी अशी वागत आहे आणि त्याला सांगत आहे की या सगळ्या गोष्टी अशा आहेत. इकडे राहुलने मात्र वेगळाच राडा करायचं ठरवलेला आहे. राहुल अद्वैतच्या रूममध्ये आलेला आहे, अद्वैत रूममध्ये नाही. ही गोष्ट त्याच्या पत्त्यावर पडलेली आहे आणि तिथे येऊन त्याने आता अद्वैतचा लॅपटॉप शोधत आहे, कारण त्याला त्या डिझाईन ज्या आहेत त्या चोरायच्या आहेत आणि अद्वैतच्या लॅपटॉपमधून त्या डिझाईन चोरून त्याला त्या डिझाईन आहेत त्या
जो दुसरा ज्वेलर आहे, त्यांचा कॉम्पिटिटर आहे, त्याला नेऊन द्यायचे आहेत आणि अद्वैतला हरवायचं आहे. त्यासाठी हे सगळं त्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं आणि त्यासाठी त्याने अद्वैतच्या रूममध्ये येऊन त्याचा लॅपटॉप शोधत असतो आणि टेबलवरती त्याला त्याचा लॅपटॉप मिळतो आणि अद्वैतच्या रूममधून त्याने लॅपटॉप घेतलेला आहे. तो लॅपटॉपचा पासवर्ड जो आहे तो हॅक करतो आणि अद्वैतचा लॅपटॉप आता हॅक झालेला असतो. त्याच्यामध्ये ज्या डिझाईन असतात त्या त्याला त्या ज्वेलर्सला द्यायचे असतात. अद्वैतचे जे डील असतात ते मिळवायचे असतात. इकडे बिचारा अद्वैत ते जे प्रोजेक्ट आहे ते मिळवण्यासाठी, आता तिची कॉम्पिटिशन आहे ती जिंकण्यासाठी इकडे गेलेला आहे कलाच्या घरी. आणि राहुलने मात्र आता अद्वैतचा लॅपटॉप घेऊन मोठा राडा घालायचं ठरवलेलं असतं आणि तो लॅपटॉप घेऊन आता रोहिणीकडे आलेला असतो. रोहिणीला म्हणत असतो, हे बघ अद्वैतचा लॅपटॉप मी आणलेला आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की नुसतं लॅपटॉप आणून काय उपयोग आहे, कारण याचा पासवर्ड कुठं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याचबरोबर तेव्हा इकडे राहुल म्हणतो की हे बघ पासवर्ड पण मिळालेला आहे. तेव्हा रोहिणी म्हणते काय, आणि इकडे नैनाला खूप आनंद होतो. नैना म्हणते तू पासवर्ड हॅक केलायस लॅपटॉपचा. नैनाला या गोष्टींचा वेगळाच आनंद झालेला असतो. माझ्या नवऱ्याने एवढं मोठं काम केलेलं आहे, एवढी मोठी गोष्ट केलेली आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की मला एक कळत नाहीये, अद्वैत म्हणत आहे की त्याच्या डिझाईन तयार आहेत, पण ती कला जी आहे ती हे सगळं कसं करत आहे, कला ह्या गोष्टीसाठी का तयार झालेली आहे, या गोष्टींचा आता रोहिणीलाही प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता संगीता जी आहे ती अद्वैतला म्हणत असते की जावे बापू तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत, मी करेल काहीतरी, असं म्हणत आता संगीता अद्वैतला म्हणत असते की तुमच्यासाठी कॉफी आणून देऊ का. कलाने अद्वैतला बाहेर राहायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं अद्वैत हा आता तिथे बाहेरच्या त्या कॉटवरती बसलेला असतो आणि एक संगीता मात्र त्याची काळजी घेत असते, त्याच्याशी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र संगीताला म्हणत असतो की चालेल. आणि मग आता कला म्हणत असते की खरंच चहा, आलं घातलेला चहा म्हणजे एकदम फक्कड झालेला आहे, असं म्हणत कला बोलत असते. त्यासोबतच कलाला वेगळाच आनंद झालेला असतो आणि कला म्हणत असते की चहा ना एकच नंबर झालेला आहे आणि हा चहा पिलाच पाहिजे, असं कलाचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत जो आहे तो कलाशी आता बोलत आहे, पण कला मात्र त्याला इग्नोर करत असते. आणि कलाच्या या वागण्यामुळं खरं तर घरातल्या सगळ्यांनाच त्रास होत असतो. कला अद्वैतशी जे वागत आहे त्यामुळं घरातले सगळेजण चिडलेले असतात. कलाचं मात्र वागणं अजिबातच बदलत नसतं. तिचं त्रास देणं, अद्वैतशी चुकीच्या पद्धतीनं वागणं, ही गोष्ट मात्र कोणालाच आवडलेली नसते. अद्वैत मात्र शांतपणे तिथं बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणून अद्वैत जो आहे तो पाहत असतो. संगीता म्हणते नाही, आता ही कली जी आहे ती आतल्या रूममध्ये बसणार आहे डिझाईन करायला, आता मला काहीतरी केलं पाहिजे, असं संगीता विचार करते. आणि संगीता पण आतल्या रूममध्ये जाते आणि म्हणते की मी पण तुझी आई आहे आणि कसं आहे मी बघते ना आता काय करणार आहेस तू ते, असं म्हणत तिने एक गोंधळ घातलेला असतो. तो म्हणजे सगळ्या रूममध्ये पसारा मांडून ठेवलेला असतो. त्यावेळेस ती म्हणते की तुला बाहेरच्याच खोलीत काम करायला बसायला लावणार आहे मी, काहीही झालं तरीही तू इथे आतमध्ये काम करणार नाहीस याची गॅरंटी मी देते, असं संगीताने केलेलं आहे. कारण तिला फक्त एवढंच वाटत आहे की कलाने बाहेरच्या रूममध्ये बसूनच काम केलं पाहिजे. इकडे आता अद्वैत तिथं असतो. कला म्हणत असते की आई माझ्या पेन्सिल आणि माझी ड्रॉइंग बुक कुठं आहे माहिती आहे का तुला, असं कला विचारत असते. तेवढ्यातच इकडे कुहुकू कुहुकू अशी त्यांची सिम्बॉल ठरलेलं असतो, म्हणजे सिग्नल एकमेकांना द्यायचं असतो, हे सगळं ठरलेलं असतं. आणि संगीताने सांगितल्याप्रमाणे अद्वैत लगेचच ड्रॉइंग बुक आणि त्याचबरोबर पेन्सिल घेऊन तिथे येतो. हे सगळं साहित्य घेऊन अद्वैत ऑलरेडी घरून आलेला असतो आणि कलाला ते सगळं देतो. कला म्हणत आहे की हे सगळं काय आहे, हा चांदेकर काय करतोय नक्की, आणि माझी पेन्सिल माझं कुठं गेलेलं आहे. आणि हे सगळं घेऊन ती आत येते आणि पाहते तर काय, रूममधला पसारा बघून तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणू लागते की एवढं सगळं काय झालं, हे सगळं कुणी केलेलं आहे. आणि त्याचवेळी तिच्या लक्षात येतं. मग ती तिथून आता बाहेर येते, किचनमध्ये येते, तर किचनमध्ये तर त्याहूनही जास्त पसारा मांडलेला असतो आणि हे सगळं संगीताने केलेलं असतं. आणि कलाने आतमध्ये काम करू नये, कलाने बाहेरच्या रूममध्ये अद्वैत सोबतच काम केलं पाहिजे, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं
तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि संगीता दोघं मिळून कलाची वाट लावण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि त्या दोघांनाही खूपच भारी वाटत असतं, कारण एवढं सगळं करूनही कला जी आहे तिचं जे नखरे असतात ते काही कमी होत नसतात. पण इतक्या दिवस अद्वैतनेही कलाला तेवढाच त्रास दिलेला असतो आणि म्हणूनच कला हे सगळं करत असते. अद्वैत हा जरी कलाच्या घरी राहायला आलेला असला तरीही कलाने जे काही केलेलं आहे ते अगदी अद्वैतला त्याच्या शोभेसच आहे. कलाचं म्हणणंही असंच आहे की चांदेकरने माझा जो अपमान केलेला आहे तो काही कमी केलेला नाही. इकडे प्रेक्षकांना पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी त्याचबरोबर राहुल, नैना हे सगळेजण बोलत असतात आणि ते म्हणत असतात की कसं आहे, हा लॅपटॉप मिळालेला आहे पण मला एक गोष्ट कळलेली नाही की कला कशी काय तयार झालेली आहे ह्या डिझायनिंग करण्यासाठी. हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते की मी तिकडे जाऊन पाहते की कला कशी काय तयार झालेली आहे या डिझायनिंगसाठी. असं म्हणत नैना जी आहे ती आता इकडे खरेंच्या घरी आलेली असते. तेव्हा एक एक जण नैनाला तिथं इग्नोर करून तिथून निघून जात आहे आणि त्यासोबतच नैना जी आहे ती तिथं आलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. पण नेमका अद्वैत घरात असतो, त्याला माहीत नसतं की नैना आलेली आहे आणि अद्वैत जो आहे तो नैनाच्या समोर येतो. अद्वैत आता नैनाच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळं नैना आता त्या अद्वैतकडे पाहतच राहते आणि अद्वैतलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ही नैना समोर आलेली आहे म्हणजे आता गोंधळ घालणार हे अद्वैतच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं अद्वैत तिच्याकडे पाहू लागतो. आता ही सगळ्यांपासून गोष्ट लपवायची होती, पण हे सगळं अशा पद्धतीनं घडल्यामुळं आता अद्वैतकडे कोणताच पर्याय राहत नाही. तो मात्र हातामध्ये चार्जर घेऊन असतो आणि तो बाहेर चाललेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.